कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने राज्य की आर्थिक स्थिति पर गंभीर सवाल उठाए। उनका कहना है कि सरकार ने राज्य को कर्ज में डुबो दिया है और आने वाले साल में खर्च कैसे किया जाएगा, ये बड़ा सवाल है। वहीं किसानों की कर्ज माफी और महिलाओं को आर्थिक सहायता देने की मांग भी उठाई गई है। रविंद्र धंगेकर पर बोलते हुए वडेट्टीवार ने कहा कि अगर उन्हें सत्ता के करीब जाना है तो वे जरूर जाएंगे। इसके अलावा उद्धव ठाकरे और राज ठाकरे के बयानों पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। आणि होते नव्हते पैसे सगळे उडवले खुर्ची मिळवण्यासाठी, सत्ता मिळवण्यासाठी आणि राज्याला कर्जाचा काहीच लोटला, कर्जबाजारी केलाय राज्याला, राज्याची पत कमी केली। आता काय पुढे आहे? अनेकांची देणी आहेत, लायबिलिटी एवढी मोठी प्रमाणात आहे, अख्खा बजेट लायबिलिटीवर जाईल या मागच्या वर्षाच्या। त्यामुळे पुढच्या वर्षाला काय खर्च करायचा हा खरा प्रश्नच आहे। आता यामध्ये किती फुगवून दाखवलं आहे, किती हवा भरली आहे, पंपानं हवा भरली की तोंडाने भरली, हे आता कळेल आम्हाला। येऊ द्या जरा, आपण त्यावर बोलू। आमच्या अपेक्षा आहेत की शेतकऱ्यांची कर्जमाफी असेल, महिलांना जे 2100 रुपये लाडक्या बहिणीला देऊ केले होते ते 2100 रुपये देतील, हे आम्हाला दिसलं पाहिजे। शेतकरी जो आज संकटात आहे त्या शेतकऱ्याला काय आधार देतात आणि केवळ उद्योग आले म्हणून इन्व्हेस्टमेंट व्हायचे नाही, आकडेच फुगवून सांगायचे आणि लोकांशी बनवाबनवी करायची। हे आता काय आहे ते दिसून पडेल। आर्थिक पाहणी अहवालातून आपल्याला स्पष्ट दिसलेलं आहे। राज ठाकरे खरं बोलले आणि कधी कधी राज ठाकरे खरं बोलतात, त्याचा आनंद आहे। ज्यांना जायचं आहे सत्तेच्या जवळ, ज्यांना सत्ता पाहिजे ते जाणार आहेत, त्यामुळे त्याच्यावर काय आहे, ते माझे आमदार आहेत। आता काही आमदार नाही, ते पूर्वी तिकडूनच आलेले होते, त्यांना आता वाटलं की काँग्रेसची सत्ता जवळपास येणार नाही, त्यामुळे आपलं बसस्थान दुसरीकडे बसवावं। खरंच आहे की उद्धव ठाकरे जी बोलले ते खरं बोलले। अनेकांनी कोट घालूनच बसले होते, आता कोटे उतरले आणि कपडे उतरले, त्यांच्यामुळे झालं हे सगळं। स्वतःला आम्ही त्या खुर्चीचे लायक आहोत नाही आहोत हा विचार न करता काम केले नाही आणि कोट घालून काम आराम करत होते। आ गई सत्ता हम ही बैठेंगे या आविर्भावात काही लोक होते त्यामुळं निश्चितपणे आपले उद्धवजी म्हणतात ते खरं आहे। जरा 5-7 वर्षापूर्वीचा नितेश राणेंचा काळ आठवा, काय बोलत होता। काय आहे, सत्ता ही कोणाला किती महत्वाची आहे, त्यामुळे वाटेल आपल्या सोयीनुसार सगळे बोलत असतात। आता ते काय बोलत होते आणि काय RSS वर टीका करत होते नितेश राणे सगळ्याला माहीत आहे। त्यामुळं किती कट्टर हिंदुत्ववादी आहेत काँग्रेसमध्ये असताना त्यांचे भाषण काढले तर माहीत होईल। ते बरोबर उद्धवजी म्हणाले की खरं आहे की महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचाच नारा लागला पाहिजे, शिवरायांचाच नारा लागला पाहिजे आणि कोणी कोणाचे नारे लावा। तुम्हाला वाटतं तुम्ही जय श्रीराम लावा, नितेश राणेंना आमचं म्हणणं आहे, तुम्हाला कोण थांबवलं आहे, दुसऱ्यावर कशाला टीका करायची। हे सगळे नाऱ्यामधून महाराष्ट्र आणि देश विभंगता कामा नये, दरी करता कामा नये। जे तुम्ही मतांचं पोलरायझेशन करून हिंदू मुस्लिम करत, कारण विकासाचं राजकारण सोडून धर्मांधाचं राजकारण सुरू केलं आहे, तर त्यांना त्यांच्या मुखामध्ये हे असेच विषय येतील आणि मस्जिदीमध्ये घुसून मारण्याची भाषा करणाऱ्यांना त्या मंत्रिमंडळात कसे ठेवलं जातं हा खरा प्रश्न आहे। ज्या संविधानाने देशाचा कारभार चालतो, पण त्या संविधानाच्या आणि घेतलेल्या शपथीचा सुद्धा भंग करण्याचं काम चालू आहे।